तारदाळ हातकणंगले मार्गावरील दत्त मंदिर जवळ शनिवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले। अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आवाडे पार्क परिसरातून इचलकरंजीच्या दिशेने विवेक पाटील हे दुचाकीवरून जात होते। त्याचवेळी संगमनगर तारदाळ येथील रोहित शिवाजी माने हे हातकणंगलेच्या दिशेने कामानिमित्त निघाले होते। दत्त मंदिर जवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात विवेक पाटील आणि रोहित माने हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच तारदाळ ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार व शिवाजी भुयेकर यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले। त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू असून अधिक तपशील उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकला नव्हता। दरम्यान तारदाळ हातकणंगले मार्गावर सातत्याने अपघात घडत असल्याने या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। आणखीन किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला। या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते।